नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे। मी एक तुम्हाला वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं फुल्ली फर्निश 3 BHK फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतो। तो फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगला असणार आहे, फुल्ली फर्निश फ्लॅट असणार आहे आणि हवा वगैरे सगळ्या मोकळ्या पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे। ठाणा स्टेशनपासून याचं जे अंतर आहे ते साधारणतः 7 किलोमीटर अंतरावरती आहे। बिल्डर पण रेप्युटेड आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे। रेजन्सी म्हणून डेव्हलपरचं हे फ्लॅट असणार आहे। तर आपण ब्रह्मांडमध्ये ज्यावेळेला ब्रह्मांड लोकेशनलाच हा फ्लॅट आहे। ब्रह्मांडमध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला रिजन्सी हाईट्स नावाचं एक चांगलं कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे, जे सुसज्ज अशा चांगल्या पद्धतीच्या ॲमेनिटीजनं हे घर तयार केलेलं आहे आणि त्यामुळेच हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवायला आलेलो आहे। साधारणतः याची किंमत आणि किती कार्पेट आहे मी तुम्हाला सगळी इत्थंभूत व्यवस्थित माहिती मी सगळी देतो। ज्यावेळेला आपण फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेला हा पॅसेज आहे आणि पॅसेजमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं डेकोरेटिव्ह हे केलेलं आहे की ज्यावेळेला पॅसेजची तुमची एंट्री असेल त्याच्या खालच्या साईडला जर गेलात तर इथे स्टोरेजसाठी पण चांगल्या पद्धतीची जागा या स्टोरेजच्या आतमध्ये बनवलेली आहे। आणि ज्यावेळेला आपण एंट्री झाल्यानंतर हा पॅसेज संपल्यानंतर इथे तुम्हाला सर्वप्रथम हा एक हॉल येतो आणि हा हॉल खूप मोठा आणि प्रशस्त असा आहे आणि तुम्ही बघू शकता की ज्यावेळेला हा हॉल असेल त्या हॉलच्याच साईडला जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथं सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इकडे मिळू शकतो, जो तुम्ही बघू शकता की हा पूर्णपणे एअरफोर्स स्टेशन आणि नेव्ही स्टेशनचा एरिया आहे। आणि समोर जर बघितलं तर तुम्हाला हे सगळं क्रीक पण पूर्णपणे दिसतो आणि जर त्या पद्धतीने बघितलं तर ह्या खालच्या साईडला जर तुम्ही गेलात तर त्याचं असणारं सगळ्या ॲम्युनिटीज सहित जे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन म्हणजे इनडोअर ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या सगळ्या त्याच्या आतमध्ये असणार आहेत। आणि जेव्हा आपण ह्या हॉलमधनं ह्या समोरच्या साईडला बघू तर तुम्हाला इथे फर्निश असं TV युनिट लावलेलं आहे, जो आता सध्या TV लावलेला आहे। इथे ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की याच्यात फॉल सिलिंगचं काम, AC म्हणजे हा पूर्ण फ्लॅट एकदम रेडी आहे। साफसफाई स्वच्छता करायची आणि फ्लॅटमध्ये राहायला यायचं आणि त्याचा हा तुम्हाला इकडे ह्या साईडला जरी आलात तुम्हाला डायनिंगचा एरिया दिलेला आहे आणि डायनिंगच्या शेजारी परत प्रशस्त अशी मोठी बाल्कनी दिलेली आहे। ती बाल्कनी जर तुम्ही बघितली तर त्याच्यात पण जो व्ह्यू आहे तो व्ह्यू खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा व्ह्यू असणार आहे। तुम्ही बघू शकता की इकडे तुम्हाला ग्रीनरी किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीनं आहे। जर तुम्हाला इथे एअरफोर्सचं तिथे एक तुम्हाला सिक्युरिटी कॅबिन दिसेल। आता ह्या एअरफोर्सचा एरिया असल्या कारणानं इथं डेव्हलपमेंट होणं शक्य नाही, कारण इकडे परत एअरफोर्स स्टेशन आहे। तर ह्या साईडला मला वाटत नाही की सध्या काही इथं कन्स्ट्रक्शन वगैरे येऊ शकतं। मग त्याच्यामुळे हा जो तुमचा व्ह्यू आहे हा नेहमी क्लिअर राहणार आहे। आणि जेव्हा आपण ह्या साईडनं ह्या एरियामध्ये इकडल्या साईडला आलो की तुम्हाला हे मॉड्युलर किचन आणि तेही खूप चांगल्या पद्धतीनं मोठा स्पेस आहे किचनचा। तुम्ही डबल प्लॅटफॉर्म बघू शकता। अधिक वरती तर स्टोरेजसाठी पण त्यांनी चांगल्या पद्धतीनं जागा वगैरे सगळ्या रिकव्हर केलेल्या आहेत। ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे ना की ज्यावेळेला किचनच्या बाजूला आपण ड्राय बाल्कनीमध्ये येतो तर ड्राय बाल्कनीचा जो एरिया आहे तर ह्या फ्लॅटचा हा युनिकनेस हाच आहे की ही तुमची ड्राय बाल्कनी आहे आणि ड्राय बाल्कनीमध्ये इतकी मोठी बाल्कनी आहे की तुम्ही याला स्टोरेजसाठी पण वापरू शकता किंवा तुमचे कपडे पावसाच्या वेळेला वाळायला घालायला त्याला सगळ्यात मोठी ड्राय बाल्कनी तुम्हाला इथं प्रॉपर मिळते। आणि अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आता हे आपण हॉल, किचन आणि डायनिंग स्पेस बघितला। आता आपण ह्या साईडला जाऊन सर्वप्रथम इथे जेव्हा येतो त्यावेळेला इथे कॉमन वॉशरूम आहे। ते कॉमन वॉशरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर माझ्या हिशोबाने कॉमन वॉशरूम इथे चालू होतं। इथं वॉश बेसिन आहे, त्याच्यानंतर हे ह्या साईडला आला की आपलं मोठं बाथरूम आहे। तर याच्यात खासियत ही आहे की हे जुनं कन्स्ट्रक्शन आहे। साधारणतः खाली जर बघितलं 2 माळ्याची पार्किंग असणे, पोडियम पार्किंग, त्याच्यावरती मग परत तुमचं फर्स्ट फ्लोअर, तर एक 20 माळ्याची टोटल बिल्डिंग आहे। आपण आता मिडल फ्लोअरला हा फ्लॅट बघतोय। ह्या साईडला आपण येतो त्यावेळेला हे एक तुमचं फर्स्ट बेडरूम आहे, जे गेस्ट बेडरूम म्हणू शकता किंवा चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही बघू शकता। तर त्याच्यामध्ये पण ओनर लोकांनी हे सगळं सामान ठेवलेलं आहे आणि चांगलं सामान आहे। असं नाही की सामान फक्त नावाला आहे। वॉलड्रॉप आणि बेड आणि मॅट्रेस वगैरे पण टाकलेले। आणि ह्या साईडला परत तुमचं ज्यावेळेला बेडरूमचा हा जर व्ह्यू आला तर ह्याला पण मोकळा आणि खुल्ला व्ह्यू आहे आणि हा ग्रीनरी स्पेस तुम्ही बघू शकता किती सुंदर। परत ही ग्रीनरी आहे तशीच तुम्हाला नक्की मिळू शकते। सो आता ज्या वेळेला आपण चिल्ड्रन्स बेडरूमच्या बाहेर येऊ आणि ह्या साईडला टर्न घेऊ, परत तुम्हाला इथे एकदम पॅसेजमध्येच एक परत वॉलड्रॉप बनवलेला आहे। ते साईज पण जर बघितली, स्टोरेजसाठी जर बघितलं तर खूप मोठं स्टोरेज ह्या फ्लॅटमध्ये आहे। तुमचे
उगाचचे उगाच नको ते कपडे नको त्या गोष्टीवरती 100% राहू शकत नाही, सगळ्या तुमच्या कव्हर होऊ शकतात. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो तर इथं तुम्हाला परत भगवंताचं दर्शनासाठी इथे मस्तपैकी डेकोरेटिव्ह गणपतीची मूर्ती सेट करून इथे एक मंदिर पण त्यांनी बनवलेलं आहे. मग ह्या साईडला परत ह्या साईडला एक बेडरूम आणि ह्या साईडला एक बेडरूम, असे 2 बेडरूम्स तुम्हाला परत ह्या साईडला मिळतील. आपण ह्या साईडचं बेडरूम ज्यावेळेला बघायला येऊ तेव्हा ह्या साईडचा बेडरूम आलं तर त्याची साईज वगैरे मोठी आहे. इथं ऑलरेडी तुमचं वॉलड्रॉप वगैरे त्यांनी बनवलेलं आहे, फुल्ली फर्निश. इथं पण बेड तुमचा आहे, तुमचा स्टडी टेबल तिथे लावलेला आहे. अधिक जर तुम्ही बघितलं तर परत ह्यालाही ह्या साईडला तुम्ही आलात तर तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आणि तुमचा हा इकडला असा सुंदर असा कंपनीचा व्ह्यू प्लस एअरपोर्ट स्टेशनचा व्ह्यू आणि खाडीचा व्ह्यू तुम्हाला प्रॉपरली ह्या साईडला पण मिळतो ह्या बेडरूममध्ये. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर 2 बेडरूमला तर प्रॉपर ओपन व्ह्यू तुम्ही नक्की दिसला. आणि ह्या बेडरूमचं परत हे मास्टर बेडरूम आहे, जिथे तुम्ही बघू शकता हेही अगदी मोठं आणि प्रशस्त आहे. ह्या साईडला असं वॉश बेसिन लावून परत ह्या साईडला वेगवेगळे म्हणजे प्रॉपर तुम्हाला बघायला गेलं तर तिथं प्रॉपरली मोठं आणि चांगल्या बिग साईजचं हे बाथरूम तुम्हाला याच्यामध्ये पण ते मिळू शकतं. मला असं वाटते हा फ्लॅट जो आहे हिरानंदानी इस्टेटपासून पण जवळ आहे, कोलशेत रोडपासून पण जवळ आहे, मध्य भागावरती घोडबंदर रोडपासून पण जवळ आहे, मेट्रो स्टेशन भविष्यातलं येणार आहे, तिथून 10 मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. तर शेवटचं आपलं हे बेडरूम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही आहे शेवटच्या बेडरूमची बाथरूमची साईज. ती बाथरूमची साईज बी चांगल्या मोठ्या साईजमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हे बेडरूम आहे, इकडे पण तर तुम्ही बघितलं तर वॉलड्रॉप वगैरे प्रॉपर वॉलड्रॉप बनवलेला आहे. त्याच्यानंतर बेड आहे, बेडनंतर मॅट्रेस वगैरे तुमचं सेंट्रल टेबल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट करून ठेवलेल्या आहेत. आणि परत ज्यावेळेला मी शेवटच्या बेडरूममध्ये येतो त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर इथे पण आपल्याला एक ड्राय बाल्कनी मिळते. आणि ड्राय बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर हे आझादनगर आहे. आणि समोर जर बघितलं तर तुमचं लोढा आमारा म्हणा किंवा मग कल्पतरू म्हणा किंवा प्राईड पाम्स म्हणा किंवा लोढा स्टर्लिंग म्हणा, तर हे सगळं ह्या साईडला आहे. आणि त्याच्यानंतर परत ह्या साईडला जरी आला तर आपला हा नेव्ही स्टेशनचा परत हा कम्प्लिटली व्ह्यू, परत तुम्हाला ते समोर जर बघितलं तर क्रिक वगैरे त्या सगळ्या गोष्टी मिळतात. मग मला तुम्हाला थोडक्यात हे सांगायचं आहे, हा फुल्ली फर्निश फ्लॅट, हा रिसेलचा फुल्ली आणि फर्निश फ्लॅट आहे. साधारणतः बिल्डिंगला 10 ते 12 वर्ष झालेली ही बिल्डिंग असणार आहे. साधारणतः याचा जो कार्पेट आहे तो तुम्हाला 1200 कार्पेटचा हा 3 BHK फ्लॅट असणार आहे. आणि जी किंमत आहे ती 2,20,00,000 रुपये त्याची किंमत आहे. आणि ती किंमत निगोशिएबल आहे, आपण ती कमी करणार आहोत. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात पोडियम कवर्ड 2 पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये उपलब्ध असणार आहेत. तर मला असं वाटतं तुम्हाला जर हा फ्लॅट घ्यायचा असेल ना तर मला असं वाटतं की तो फ्लॅट बघायचा असेल, घ्यायचा असेल तर मला नक्की फोन करा. ह्याची चावी आपल्याकडे पडलेले जर भगवंताच्या मनात असेल तर मला असं वाटतं ही डील तुमची पूर्ण होऊन जाईल. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घ्या. चांगला फ्लॅट आहे, प्रशस्त फ्लॅट आहे, सगळ्या ॲम्युनिटीज सहित फ्लॅट आहे. मी आता परत भविष्यात पण अजून वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे परत अजून फ्लॅट काढतोय. तुम्हाला फ्लॅट आवडत आहेत किंवा नाही आवडत ते मला थोडं तुम्ही सांगत जावं, जेणेकरून मला अजून चांगल्या गोष्टी त्याच्यात काय टाकता येतील किंवा अजून चांगलं कसं दाखवता येईल ह्याचा मी नक्की विचार करेन. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.